आयुर्वेदाच्या भैषज रत्नावली या ग्रंथामध्ये कब्जनाशक व पचनविकारांचा नाश करणारं कर्दनकाळ असलेलं एक औषध सांगितलेलं आहे। त्याला अभयारिष्ट असे म्हणतात। हे अभयारिष्ट हे औषध आपल्या आतड्यांमध्ये असलेला जो मळ आहे तो साचलेला मळ पूर्णपणे बाहेर काढून आपल्या शरीराला पूर्णपणे निरोगी करण्याचं व पचनसंस्था तंदुरुस्त करण्याचं काम करतं। या व्हिडिओमध्ये आपण अभयारिष्ट घेण्याचे फायदे, त्यांची घेण्याची पद्धत व कसल्या प्रकारची सावधानता बाळगायला पाहिजेत व कोणत्या ब्रँडचं अभयारिष्ट घेतल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। अभयारिष्ट हे कब्ज म्हणजे मलावरोधाच्या या आजारामध्ये जर आपल्याला सेवन करायचं असेल तर हे अत्यंत उपयोगी आहे। अधिकांश लोकांच्या अनियमित जीवनशैली व अव्यवस्थित खानपानामुळे 70 ते 80% लोकांना कब्जाचा हा आजार होतच असतो। म्हणजेच त्यांच्या आतड्यामध्ये जो मळ आहे तो व्यवस्थित जो बाहेर उत्सर्जन व्हायला पाहिजेत तो झाला नाही म्हणजे त्याला कब्ज असे म्हणतात। तर त्यासाठी आपल्याला अभयारिष्टा हे 20 मिली व त्यासोबतच कुमारी आसव हे सुद्धा 20 मिली सोबत घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तितकंच पाणी टाकून जेवण झाल्यानंतर जर का घेतलं तर आपल्याला अपचन व कब्ज यासारख्या बिमारीमधून आपल्याला आराम मिळू शकतो। आपली पचनसंस्था जर बिघडली असेल तर त्यावरती सुद्धा अभयारिष्टाचा अत्यंत चांगला फायदा होतो। पाचनसंस्था बिघडणे म्हणजे आपण काहीही जरी खाल्लं तरी ते व्यवस्थित न पचणे व आपल्या अंगी न लागणे असे त्याला म्हटले जाते आणि ते जे न पचलेलं जे अन्न आहे ते आतड्यामध्ये साठून राहणे याला कब्ज असे म्हणतात। मग आपलं जर व्यवस्थित पाचनतंत्र व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अभयारिष्टाचं सुद्धा सेवन करायचं आहे। त्यामध्ये सुद्धा रोग्यांचा व्यवस्थित आहार विहार बघून त्याला जेवणानंतर 20-20 मिली हे अभयारिष्ट सकाळ संध्याकाळ 2 वेळा जर दिले तर त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करेल। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना मूळव्याधीचा सुद्धा त्रास होतो। तर मूळव्याधीमध्ये ज्या लोकांना रक्त पडते, काही लोकांना मस्से झालेले आहेत किंवा संडास कठोर येत आहे, कुंथाव लागत आहे, असे विविध प्रकारचे त्रास असतात। मूळव्याधीमध्ये दिल्या जाणारे मुख्य जे औषध आहे अभयारिष्ट आहे। मूळव्याधीमध्ये सुद्धा जर आपल्याला आणखी चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर अभयारिष्टासोबत अर्शकुठार रस, बोलबद्ध रस, कामदुधा रस व सुरणबटी यासारख्या औषधांचं त्यांच्यासोबत सेवन का केलं तर अभयारिष्टाचे फायदे हे द्विगुणित होतात। मूळव्याधीमध्ये जर आपल्याला अभयारिष्ट सेवन करायचं असेल, उन्हाळा असेल तर आपण साध्या थंड माठातील पाण्यासोबत हे अभयारिष्ट घ्यायचं आहे आपल्या वजनानुसार, वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार। आणि जर पावसाळा हिवाळा असेल तर कोमट आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही अभयारिष्टाचं सेवन केलं तर अभयारिष्टाचे फायदे हे द्विगुणित होतात असं आयुर्वेद सांगतो। त्याचप्रमाणे जर आपल्याला लिव्हर संबंधी आणि आतड्याचे आजार असतील, आतडे आपले कमजोर झाले असतील, अस्वस्थ झाले असतील, म्हणजेच आपल्या आतड्यामध्ये साठलेला जो दूषित मल तो का बाहेर पडू देत नसेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अभयारिष्टाचा उपयोग करायचा आहे। अभयारिष्ट हे कसं सेवन करावं तर एका नॉर्मल व्यक्तीने 15 ते 30 मिली हे अभयारिष्ट ताज्या स्वच्छ पाण्यासोबत घ्यायचं आहे। अभयारिष्ट घेत असताना काय प्रकारच्या सावधानता बाळगायला पाहिजेत तर अभयारिष्ट घेत असताना हे उचित मात्रेमध्ये घ्यायचं आहे। जो आजारी व्यक्ती आहे त्या रोगांच्या शक्तीचा विचार करून त्याची पाचनशक्ती कशी आहे, त्याचा आजार हा कोणत्या प्रकारचा आहे, किती प्रमाणात वाढलेला आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून हे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सल्ल्याने आपण अभयारिष्टाचं सेवन केलं तर अभयारिष्ट हे आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर आपल्याला रिझल्ट देईल। आता मार्केटमध्ये अभयारिष्टाचेही अनेक ब्रँड आहेत। मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अभयारिष्टाचे मिळणारे जे ब्रँड आहेत ते बैद्यनाथ, सांडू, दूधपापेश्वर व पतंजली हे मुख्यतः आपल्याला दिसून येतात। त्यापैकी जे अभयारिष्ट जे आहे ते पतंजलीचं हे सर्वात स्वस्त आणि चांगलं रिझल्ट देणार आहे। त्याचप्रमाणे बैद्यनाथ व सांडू आणि दूधपापेश्वर यांचे सुद्धा रिझल्ट उत्तम आहेत, परंतु किमतीचा विचार केला तर सर्वसामान्यांना परवडणारे जे किंमत आहे ती पतंजलीची आहे। त्यामुळे ज्या लोकांना चांगल्या प्रकारचे रिझल्ट हवे आहेत ते वरीलपैकी कोणत्याही ब्रँडचं हे अभयारिष्ट हे घेऊन सेवन करू शकता। परंतु जर आपल्याला मूळव्याध, अपचन, ॲसिडिटी यासारख्या आजारांवरती
अनेक प्रकारचे उपचार करून योग्य तसा हवा तसा रिझल्ट जर मिळत जर नसेल तर आपण आम्हाला दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधून आमचं मार्गदर्शन घेऊ शकता व गरज पडल्यास आपल्याला मूळव्याधीवरती ॲसिडिटीवरती घरपोच औषधीसुद्धा पाठवल्या जाते व आपल्याला नेहमीकरता आमचं मार्गदर्शन लाभते। तर दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नेहमी निरोगी जीवन जगा। धन्यवाद।